प्रीतमताईची काळजी करू नका, त्यांना नाशिकमधून उभी करते, बीडमधल्या सभेत पंकजा मुंडेंचं वक्तव्य. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिरूर लोकसभेत छगन भुजबळांना आपल्या विरोधात उमेदवारी देणार होते, अमोल कोल्हेंचा गौप्यस्फोट. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा जाहीरनामा आज प्रकाशित होणार. शेती, रोजगार आणि उद्योगांबाबत काय आश्वासनं देणार याकडे लक्ष. विशाल पाटलांवर आज कारवाई होण्याची शक्यता. महाराष्ट्र काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीमध्ये आज सांगलीमध्ये मेळावा पार पडला. राहुल गांधींची शेखचिल्ली स्वप्न, अमरावतीच्या सभेत अमित शहांची टीका. राहुल गांधी सत्तेत येत नाहीत, ट्रिपल तलाक पुन्हा लागू होणार नाही, अमित शहांची गर्जना. राहुल गांधींची आश्वासनांची खैरात. गरीब महिलांना वर्षाला 1 लाख, सगळ्या तरुणांना अप्रेंटिसशिपचा अधिकार आणि 1 लाख रुपये. शेतकऱ्यांसाठी आयोग स्थापन करणार. ईपीएफओच्या वाढीव व्याजदराची रक्कम लवकरच खात्यात जमा होणार. लाखो कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि संगीतकार AR रहमान यांचा मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्काराने सन्मान, तर अमिताभ बच्चन यांना लता मंगेशकर पुरस्कार प्रदान. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ICC T20 वर्ल्ड कप 2024च्या स्पर्धेसाठी धावपटू उसेन बोल्टला ब्रँड अँबॅसेडर केले. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.